आज मी तुम्हाला शिकवणार आहे WhatsApp मार्केटिंग म्हणजे काय? कसं काम करतं? आपण काय शिकू शकतो. मार्केटिंग म्हणजे काय? प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे मार्केटिंग. उद्देश माहिती देणे, विश्वास निर्माण करणे, योग्य ग्राहकापर्यंत पोहोचणे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून मार्केटिंग करणे. सोशल मीडिया, रील, कंटेंट, WhatsApp, Google ॲड्स, ऑनलाईन. मार्केटिंग म्हणजे काय शिकायचं? प्रोडक्ट सर्व्हिस समजून घेणे, योग्य ऑडियन्सला ओळखणे, आकर्षक कंटेंट तयार करणं, योग्य पद्धतीने प्रमोशन करणे, ग्राहकाच्या प्रश्नांचे उत्तर देणे. मार्केटिंग करताना काळजी, अत्यावश्यक माहिती देऊ नका, कमाई हमी देऊ नका, प्रोडक्टची सर्व्हिसबद्दल पारदर्शक राहा, ग्राहकाचा विश्वास जपा, कंपनीचे नियम पाळा. माझी भूमिका, मी डिजिटल स्किल शिकतो आणि त्या स्किलचा वापर कामामध्ये करतो. ग्राफिक डिझाइन, व्हिडिओ एडिटिंग, सोशल मीडिया प्रमोशन, गुगल ॲड तसे इतर डिजिटल स्किलला मदत मिळते. आजचा टेकअवे, योग्य माहिती प्लस योग्य ऑडियन्स प्लस चांगला कंटेंट प्लस विश्वास प्लस चांगलं मार्केटिंग. धन्यवाद. व्हॉट्सअप मार्केटिंगचे लाईव्ह डेमो, उदाहरणार्थ ग्राफिक डिझाइन सर्व्हिस. ग्राहकाची गरज समजून घेणे. तुमच्या बिझनेससाठी प्रोफेशनल लोगो, बॅनर किंवा सोशल मीडिया डिझाइन पाहिजे आहे का? आकर्षक माहिती देणे. प्रोफेशनल ग्राफिक डिझाइन सर्व्हिस, लोगो डिझाइन, बॅनर डिझाइन, सोशल मीडिया पोस्ट, प्रोफेशनल क्रिएटिव्ह डिझाइन, विश्वास निर्माण करणे. आमचे काही डिझाइन सॅम्पल खाली दिले आहेत. तुम्ही इथं डिझाइन सॅम्पल दाखवा. कॉल टू ॲक्शन, तुम्हाला बिझनेससाठी डिझाइन पाहिजे असेल तर डिझाइन असा मेसेज करा. फॉलोअप, ग्राहक मला लोगो पाहिजे. आपण नक्की तुमच्या बिझनेसचे नाव, कोणत्या प्रकारे लोगो हवा आहे, अशी तुमची आवड असेल तर पुढील माहिती देतो. डेमो, मित्रांनो, व्हॉट्सअप मार्केटिंगचा साधा डेमो होता. आपण योग्य माहिती, डिझाइन सॅम्पल आणि स्पष्ट कॉल टू ॲक्शन वापरून ग्राहकाशी संवाद साधला. यालाच आपण योग्य पद्धतीने व्हॉट्सअप मार्केटिंग असे म्हणू शकतो. हे आपण आता उदाहरण समजून घेऊयात WhatsApp मार्केटिंग बद्दल. WhatsApp मार्केटिंग म्हणजे समजा एखादा एक म्हणजे माझे उदाहरण, मी ग्राफिक डिझाइन करतो, काम करतो. मला सर्व्हिसची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. त्यासाठी मी WhatsAppचा योग्य रीतीने वापर करू शकतो. प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची माहिती देणे म्हणजे WhatsApp मार्केटिंग. आता एक उदाहरण घेऊयात. समजा मी डेव्हलप डिझाइन नावाची माझी डिझाइन सर्व्हिस आहे. मी आकर्षक बॅनर तयार केला. बॅनरमध्ये प्रोफेशनल ग्राफिक डिझाइन, लोगो, बॅनर, पोस्टर, सोशल मीडिया डिझाइन. आता हा बॅनर आणि छोटा मेसेज मी ज्यांना अशी सर्व्हिस हवी आहे किंवा ज्यांनी माहिती घेण्याची परवानगी दिली आहे त्यांना पाठवू शकतो. मेसेज करा. नमस्कार, तुमच्या बिझनेससाठी प्रोफेशनल लोगो किंवा बॅनर किंवा सोशल मीडिया डिझाइन पाहिजे का? आम्ही क्रिएटिव्ह डिझाइन सर्व्हिस देतो. तुमच्या काम डिझाइन असं रिप्लाय करा. ग्राहक रिप्लाय देतो, मला लोगो डिझाइन पाहिजे. आपण नक्की कृपया तुमच्या बिझनेसचे नाव, तुम्हाला कोणत्या प्रकारे लोगो हवा आहे ते सांगा. त्यानुसार तुम्हाला पुढची माहिती देतो. इथे मार्केटिंग कुठे झालं? इथे 3 गोष्टी झाल्या. माहिती देणे, संवाद, संभाव्य ग्राहक मिळाला. यालाच आपण WhatsApp मार्केटिंगची प्रक्रिया उदाहरणार्थ समजून घेऊया. शेवटी म्हणजे WhatsApp मार्केटिंग फक्त लोकांना माहितीचे मेसेज पाठवणे नव्हे. योग्य व्यक्तिमत्व, योग्य माहिती पोहोचवणे, त्याचे संवाद साधणे आणि त्याच्या गरजेनुसार आपले प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची माहिती देणं हा मुख्य उद्देश आहे. टिप, डेमो करताना प्रत्यक्षात लोकांना फोन स्क्रीनवर दाखवू नका. परवानगी नसलेल्या लोकांना बल्क स्पॅम मेसेज पाठवण्यास उदाहरण तर देऊ नका. समजा एक उदाहरण, WhatsAppवर अफिलिएट मार्केटिंग. समजा WhatsAppवर ₹1000 एखादा प्रॉडक्ट आपण कोर्स घेतला आहे. स्टेप 1, अफिलिएट म्हणून जोडले जाणे. WhatsAppच्या अफिलिएट प्रोग्राममध्ये सहभागी होतात. स्टेप 2, रॅपर लिंक मिळणे किंवा तुम्हाला अनइक्विक रेफरल लिंक मिळतो. स्टेप 3, प्रमोशन करणे. तुम्ही प्रॉडक्टच्या कोर्सबद्दल Instagram, WhatsApp, YouTube इत्यादी माहिती देता. उदाहरणार्थ WhatsAppवर हा कोर्स उपलब्ध आहे. ज्यांना शिकायचे आहे त्यांनी रेफर लिंकवरून माहिती घ्या. स्टेप 4, ग्राहक लिंकवरून खरेदी करतो. एखाद्या व्यक्तीची रेफर लिंक एनेबल परचेस केली. स्टेप 5, कमिशन. त्या बदल्यात आपल्याला अफिलिएट मार्केटिंग प्रोग्रामच्या नियमानुसार आपल्याला सेलचे कमिशन मिळू शकते. प्रेझेंटेशनमध्ये एक वाक्य. अफिलिएट मार्केटिंग म्हणजे स्वतःचा प्रॉडक्ट तयार न करता कंपनीच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचे प्रामाणिक प्रमोशन करणे आणि आपल्या रेफर लिंकमधून एनेबल सेल झाली तर प्रोग्रामच्या नियमानुसार कमिशन मिळवणे. महत्त्वाचं, WhatsApp नेमकी नेमकी कमिशन रेट, प्रोडक्ट्स किंवा पेआउट नियम माहिती नसेल तर प्रेझेंटेशनमध्ये ठराविक रक्कम सांगून तुमच्या अधिकृत अफिलिएट डॅशबोर्डमधील माहिती वापरा. समजा जर एखादी गृहिणी घरासाठी किचनचे प्रॉडक्ट ऑनलाईन घेते,
घ्यायचा आहे. ती WhatsAppवर उपलब्ध प्रॉडक्ट पाहते, तिला प्रॉडक्ट आवडतो, त्याची माहिती घेते. ती स्वतः अफिलिएट रेफर लिंकद्वारे तो प्रॉडक्ट आपल्या ओळखीच्या लोकांना शेअर करू शकते. तिच्या लिंकवरून एखाद्या व्यक्तीने एनेबल परचेस केलं, अफिलिएट प्रोग्रामच्या नियमानुसार तिला कमिशन मिळू शकते. प्रेझेंटेशनमध्ये असं बोलला, गृहिणीसाठी अफिलिएट मार्केटिंग म्हणजे गर्भातल्या ऑनलाईन शॉपिंग आणि प्रॉडक्ट शेअरिंगचा उपयोग करून अतिरिक्त कमाई संधी समजून घेऊन. उदाहरणार्थ एखाद्या उपयोगी प्रोडक्ट आवडतात तर त्याची माहिती आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत अफिलिएट लिंकद्वारे पोहोचवता येते. त्या लिंकमध्ये एनेबल सेल झाली तर प्रोग्रामच्या नियमानुसार कमिशन मिळू शकते. महत्त्वाच्या सूचना, त्याला निश्चित कमाई म्हणून सांगू नका. कमिशन मिळणे हे WhatsAppच्या अफिलिएट प्रोग्रामच्या अटी, एनेबल सेल आणि इतर नियमांवर अवलंबून असते. आता तुमच्या मनात ते प्रश्न ते येतील. WhatsApp मार्केटिंग म्हणजे काय? WhatsAppच्या माध्यमातून प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची माहिती योग्य लोकांपर्यंत पोहोचवणे, त्याच्याशी संवाद साधणे, WhatsApp मार्केटिंग त्याला म्हणतात. WhatsApp मार्केटिंगमध्ये साधा WhatsApp यात काय फरक? साधा WhatsApp मुख्य वैयक्तिक संवाद असतो. मार्केटिंगमध्ये बिझनेस, ग्राहक कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट आणि प्रमोशन याचा नियोजनबद्ध वापर केला जातो. WhatsApp मार्केटिंगसाठी बिझनेस अकाउंट आवश्यक आहे का? WhatsApp बिझनेस उपयोगी आहे. त्यात बिझनेस प्रोफाइल, कॅटलॉग आणि ग्राहकाशी संवाद काही अतिरिक्त सुविधा मिळतात. त्यासाठी पैसे लागतात का? WhatsApp वापरण्यासाठी वेगळा मार्केटिंग खर्च नेहमीच आवश्यक असेल असं नाही, पण ॲड्स, टूल किंवा इतर पेड सर्व्हिस वापरल्यास खर्च होऊ शकतो. WhatsAppवर काय प्रमोट करू शकतो? कायदेशीर आणि WhatsApp नियमांच्या अनुमती असलेली प्रोडक्ट किंवा सर्व्हिस, ऑफर, कंटेंट इत्यादी. कोणाला मेसेज करावा? ज्यांना तुमच्या प्रोडक्ट, सर्व्हिस माहिती इंटरेस्ट आहे किंवा त्यांना मार्केटिंगमध्ये स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. कोणालाही मेसेज करू शकतो का? नाही. अनोळखी लोकांना मोठ्या प्रमाणात बल्कमध्ये किंवा स्पॅम मेसेज पाठवणे टाळा. ब्रॉडकास्ट म्हणजे काय? एका वेळी अनेक लोकांच्या कॉन्टॅक्ट पर्यंत मेसेज पोहोचवण्याची सुविधा, मात्र योग्य परमिशन आणि WhatsAppचे नियम पाळणे महत्त्वाचं आहे. कॅमेरा चालू ठेवा ना. ग्रुप मार्केटिंग म्हणजे काय? एका ग्रुपमध्ये संबंधित लोकांची माहिती, अपडेट किंवा डिसिजन शेअर करणे. रोज किती मेसेज पाठवावेत? एका ठराविक संख्या सांगणे योग्य नाही. क्वालिटी रिव्हिल आणि परमिशन महत्त्वाचे. जास्त मेसेज पाठवून स्पॅम करू नका. ग्राहक रिप्लाय करत नसेल तर वारंवार मेसेज करू नका. योग्य वेळ आणि आवश्यक असले तर एक सभ्य फॉलोअप करा. ग्राहक नको म्हणत तर त्याचा निर्णय स्वीकारा. मार्केटिंग मेसेज थांबवा. WhatsApp मार्केटिंगमधून पैसे मिळतात का? WhatsApp स्वतः पैसे देत नाही. मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्हाला प्रोडक्ट, सर्व्हिसची विक्री किंवा लीड्स मिळाले तर बिझनेसला उत्पन्न होऊ शकतो. WhatsApp मार्केटिंग म्हणजे सेल्स मिळते का? नाही. सेल्स निश्चित नसते. प्रोडक्ट, ऑडियन्स, ऑफर, ट्रस्ट, मार्केटिंग यावर परिणाम अवलंबून असते. स्टेटसच्या मार्केटिंगसाठी उपयोगी होतो का? हो. तुमच्या स्टेटसवर नियमितप्रमाणे कंटेंट, प्रोडक्ट्स, माहिती, ऑफर आणि वर्क सॅम्पल दाखवता येतात. WhatsApp कॅटलॉग म्हणजे काय? बिझनेसमध्ये प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची माहिती, फोटो किंवा किंमत इत्यादी व्यवस्थित दाखवण्यात कॅटलॉग वापरता येतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काय करावे? फक्त खरेदी करा असं नका म्हणू. आधी उपयोगी माहिती, चांगला कंटेंट प्लस विश्वास प्लस स्पष्ट प्लस कॉल टू ॲक्शन द्या. CTA म्हणजे काय? कॉल टू ॲक्शन म्हणजे ग्राहकाला पुढे काय करावे स्पष्ट सांगणे. उदाहरणार्थ, अधिक माहिती हवी असल्यास मेसेज करा. WhatsApp बॅनर पाठवणं म्हणजे काय? फक्त बॅनर पाठवणे म्हणजे मार्केटिंग नाही. योग्य ऑडियन्स, योग्य मेसेज, फॉलोअप आणि कस्टम कम्युनिकेशन देखील महत्त्वाचे आहे. WhatsApp मार्केटिंगमध्ये डिझाईन काय महत्त्वाचे आहे? हो. आकर्षक आणि स्पष्ट डिझाईन लोकांचे लक्ष वेधू शकते, पण डिझाईन सोबत माहिती स्पष्ट असावी. WhatsApp मार्केटिंग शिकण्यासाठी कोडिंग येणे आवश्यक आहे का? बेसिक WhatsApp मार्केटिंगसाठी करण्यासाठी कोडिंग आवश्यक नाही. मोबाईल WhatsApp मार्केटिंग करता येते का? हो. बेसिक कम्युनिकेशन, कंटेंट शेअर करून वापरण्यात करता येते. मोबाईलवरून WhatsApp मार्केटिंग करता येते का? हो. बेसिक बिझनेस कम्युनिकेशन आणि कंटेंट शेअरिंग मोबाईलवरून करता येते. WhatsApp मार्केटिंग आणि Facebook, Instagram मार्केटिंगमध्ये फरक. WhatsApp मार्केटिंगमध्ये संवाद महत्त्वाचा असतो. Facebook, Instagram कंटेंट आणि ऑडियन्स रीचवर अधिक भार असतो. फॉलोअप म्हणजे ग्राहकांना आधी माहिती घेतल्यानंतर योग्य अंतराने त्याला नम्रपणे पुन्हा संपर्क करणे. ग्राहकाला किती वेळेला फॉलोअप करावा? एखादी ठराविक संख्या नाही. ग्राहकाचा रिस्पॉन्स आणि त्याची इच्छा लक्षात घेऊन नकार दिल्यास पुन्हा मार्केटिंग करू नका. स्वतः स्टेटस मास्टरी करा जेणेकरून तो घेईल.
घ्यावे लागेल. व्हॉट्सअप मार्केटिंग म्हणजे ट्रस्ट कसा तयार करतो. खरी माहिती द्या, खोटे दावे करू नका, स्पष्ट किंमत सांगा, अटी सांगा, ग्राहकाच्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे द्या. 10,000 रोज कमावा अशी पोस्ट करावी का? अशा प्रकारचे आम्ही भ्रामक कमाई जाहीर टाळा, वास्तविक तपासण्यात येणारी माहिती द्या. व्हॉट्सअप मार्केटिंगमध्ये महत्त्वाची सर्वात मोठी चूक लोकांना असणारे वारंवार मेसेज पाठवणे, स्पॅम व्हॅल्यू महत्त्वाचे. व्हॉट्सअप मार्केटिंग शिकल्यास काय करता येऊ शकते. बिझनेससाठी कस्टमर कम्युनिकेशन, प्रोडक्ट, सर्व्हिस, प्रमोशन, लीड्स आणि फॉलोअप व्यवस्थित करता येऊ शकतात. एका वाक्यात व्हॉट्सअप मार्केटिंग म्हणजे काय? योग्य व्यक्तीला योग्य माहिती देऊन व्हॉट्सअप वर विश्वास संवाद साधणे व्हॉट्सअप मार्केटिंग त्याला म्हणतात. प्रश्न नंबर 1 तुम्हाला मेटा गाईडलाईनचे पण नियम सांगितलं. कोणालाही व्हॉट्सअप मार्केटिंग मेसेज पाठवू शकतो नाही. शक्यतो ज्यांना संपर्क मार्केटिंग मेसेज स्वीकारले आहेत अशाच लोकांनी संपर्क करा. प्रश्न स्पॅम म्हणजे काय? लोकांना नको असलेले वारंवार मोठ्या प्रमाणात प्रमोशनल मेसेज पाठवणे. प्रश्न ग्राहक मेसेज करू नका म्हटले तर उत्तर त्याचा निर्णय स्वीकारून पुढील प्रमोशन मेसेज थांबवावेत. खोटी माहिती किंवा खोट्या ऑफर दाखवू नका. माहिती स्पष्ट आणि तपासा येण्यासाठी असावी. प्रश्न नक्की 10,000 कमावा अशी जाहीर करता येते का? नाही. आम्ही देता येत नसेल कमाईबद्दल खोटी माहिती किंवा दिशाभूल करणे दावे टाळावे. दुसऱ्या फोटोमध्ये कंटेंट परवानगीशिवाय वापरता येतो का? परवानगीशिवाय किंवा योग्य वापर अधिकार नसल्यावर वापरू नये. प्रश्न नंबर 6 दुसऱ्याचा फोटो किंवा कंटेंट परवानगीशिवाय वापरता येतो. परवानगी किंवा योग्य वापर अधिकार नसल्यावर वापरू नये. प्रश्न 7 ग्राहकाची पर्सनल इन्फॉर्मेशन इतरांना देता येते का? नाही. ग्राहकाची प्रायव्हसी जपणे महत्त्वाचे आहे. एकच मेसेज सतत फॉरवर्ड करावा का? नाही. आवश्यक फॉरवर्ड आणि स्पॅम टाळा. मार्केटिंगमध्ये सर्वात महत्त्वाचे कोणती? परमिशन, व्हॅल्यू, ऑनेस्ट, प्रायव्हसी, रिस्पेक्ट. व्हॉट्सअप मार्केटिंगचा नियम एका वाक्यात काय? लोकांना त्रास न देता प्रायव्हसी इच्छा जपत योग्य माहिती पोहोचवणे. नमस्कार. आणि स्कॅमर आणि स्कॅम कसा टाळावा आणि आपल्या मार्केटिंगमध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाने कसं काम करावं. आधी स्वतः प्रोडक्ट सर्व्हिस समजून घ्या. काय विकत आहात, किंमत काय आहे, टर्म्स अँड कंडिशन काय आहेत हे पोर्टफोलिओमध्ये दाखवा. खोटी कमाई दाखवू नका. दररोज मी 5,000 कमवतो, 100% इन्कम गॅरंटी असे दावे नका करू. खरी माहिती द्या. प्रोडक्टचे फायदे सांगा, मर्यादा सांगा, किंमत आवश्यक अटी तर स्पष्ट करा. स्पॅम करू नका. अनोळखी लोकांना सतत व्हॉट्सअप मेसेज पाठवण्याबद्दल इंटरेस्ट लोकांना संवाद करा. पैसे मागताना पारदर्शक राहा. ग्राहकाला नेमके कशासाठी पैसे द्यायचे, रिफंड कलेक्शन नियम काय आहे ते सांगा. पर्सनल माहिती सुरक्षित ठेवा. OTP, पासवर्ड, UPI, बँक डिटेल किंवा शेअर मागवू नका आणि शेअर करू नका. आधी व्हॅल्यू प्रमोशन आधी तुझी आवाज जाल तिकडं. अफिलिएट मार्केटिंग करत असाल तर सांगा, ही माझी अफिलिएट रेफर लिंक आहे. खरेदी झाल्यास मला कमिशन मिळू शकते. मीटिंग सांगण्यामध्ये एकदम सोप्पा वाक्य. मार्केटिंगमध्ये लोकांकडून पैसे काढणे नाही. योग्य प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची खरी माहिती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, विश्वासाने काम करणे. स्कॅम नाही, प्रॉमिस नाही आणि स्पॅम नाही. फक्त योग्य दिशा आणि पारदर्शकता आणि विश्वास निर्माण करणे. व्हॉट्सअप मार्केटिंगमध्ये ज्या काही नियम आहेत ते आपण लक्षात ठेवा. खरा प्रोडक्ट सर्व्हिस दाखवा. खरी किंमत दाखवा. ऑफर असलेला ओरिजिनल प्राइस, ऑफर प्राइस दोन्ही दाखवा. प्रोडक्टमध्ये काय मिळते ते स्पष्ट सांगा. हिडन चार्जेस असेल तर तेही सांगा. रेफर कलेक्शन असेल ते नियम सांगा. खोटी डिस्काउंट किंवा बनावट स्क्रीनशॉट वापरू नका. कमाईची गॅरंटी देऊ नका. अफिलिएट लिंक असेल तर यातून कमिशन मिळू शकते स्पष्ट सांगा. आणि खरे प्रोडक्ट्स दाखवा. खरे प्रोडक्ट्स. आपण मार्केटिंग करताना ग्राहक आकर्षित करणारी खोटी कमाई किंवा डिस्काउंट, खोटी ऑफर कमाई नाही. जो प्रोडक्ट आहे तोच दाखवायचा आणि जी खरी किंमत आहे तीच सांगायची आणि ऑफर असेल तर ती स्पष्ट दाखवायची. कारण एखाद्याला विश्वास गेला तर मार्केटिंगचा काही अर्थ राहत नाही. नमस्कार. आज आपण एवढं शिकलेलो आहे.